कुळाचं घर आहे सर, आम्ही डबल बाकी लोकांना डबल लाभ भेटून राहिला, आम्हाला काहीच नाही। अचलपूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या घरकुल्याचा मुद्दा घेऊन मल्हारा येथील काही ग्रामस्थ आज पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या कक्षात आले होते। नेमकं त्यांच्या काय मागण्या होत्या आणि प्रशासनाचं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेऊ। आपल्या गटविकास अधिकारी सुधीर हरबट आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊ। आता शासनाकडून 2024-25चं प्रधानमंत्री आवास योजनेचं उद्दिष्ट सर्व पंचायत समितीला प्राप्त झालेलं आहे। त्यात आपल्याला अचलपूर पंचायत समितीला सुद्धा प्राप्त झालेलं आहे। त्यामध्ये एकूण उद्दिष्ट आपल्याला 3131ची उद्दिष्ट प्राप्त झाले। त्यामध्ये 1860 SC ST आणि 1271 इतर आणि अल्पसंख्याक असं उद्दिष्ट प्राप्त झालेलं आहे। आता याच्याबरोबर काय झालं, जे SC STचं जे टार्गेट आहे उद्दिष्ट, या लोकांना आपण रमाई आवास योजना, शबरी आवास योजनेतून लाभ दिलेला आहे। त्याच्यामुळे हे लाभार्थी आता कमी आहेत, त्यामुळे त्यांना आपल्याला प्रधानमंत्री योजनेत लाभ देता येत नाही। आता हे जे मल्हाराचे लोक आले होते यांचं म्हणणं असं आहे की आमच्या गावात जसं आता मल्हाराला 35चं उद्दिष्ट होतं SC STचं आणि इतरचं 24चं उद्दिष्ट आहे, परंतु या गावात परिस्थिती अशी आहे की मल्हाराला जास्तीत जास्त 5 लोक निघतील SC ST मध्ये की ज्यांना आपण लाभ देऊ शकतो। तर उरलेलं जे उद्दिष्ट आहे ते इतरमध्ये वर्ग करा अशी त्यांची मागणी आहे। परंतु हा विषय केंद्र सरकारचा आहे, हे उद्दिष्ट केंद्र सरकारकडून प्राप्त झालेलं असते, हे आपल्या अधिकारात नसते किंवा हे BDOंना अधिकार नसतात की त्या दुसऱ्या संवर्गामध्ये वर्ग करण्याचे। तर त्याच्यामुळे आम्ही वरिष्ठ कार्यालयाला कळू, नुसतं मल्हारच नाही, तालुक्यातलं जेवढं काही SC STचं उद्दिष्ट शिल्लक राहील हे इतर मागास प्रवर्गामध्ये वर्ग करण्याची विनंती आम्ही माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करू, जेणेकरून माननीय CO मॅडमसुद्धा शासनाला हा विषय कळवतील। प्रत्येक बेघरांना घरकुल ही योजना, या योजनेअंतर्गत पंतप्रधान आवास योजना केंद्र शासनाची ही अस्तित्वात आहे। या योजनेअंतर्गत लाभ देण्यासाठी मोठ्या प्रमाणात शासनाने तशी आर्थिक तरतूदही केली आहे। मात्र शासनाचे जे नियोजन, घरकुल देण्यासंदर्भातील जे नियोजन आहे त्यात अनेक त्रुट्या असल्यामुळे खऱ्या अर्थाने लाभार्थी या लाभापासून वंचित आहे। महाराष्ट्र शासनाच्या वतीने शबरी, त्याचप्रमाणे रमाई ही आवास योजना अनुसूचित जाती जमाती करता देण्यात आली आहे। तरी सुद्धा केंद्र शासनाच्या घरकुल योजनात याच अनुसूचित जाती आणि जमातींच्या लाभार्थ्यांचाही समावेश करण्यात आला आहे। मात्र हा समावेश करत असताना त्यांना गरज नाही, कारण त्या योजनेचा लाभ बहुतांश देण्यात आला आहे। जे मात्र यापासून वंचित आहेत त्यांनाही लाभ दिला जात आहे। त्यामुळे एकंदरीत OBC प्रवर्गातील बहुतांश लाभार्थी घरकुलापासून वंचित राहत आहे। हाच मुद्दा धरत अचलपूर पंचायत समिती ग्रामपंचायत मल्हारा येथील सरपंच आणि तेथील ग्रामस्थ आज पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्या कक्षात ठिय्या मांडून होते। मुद्दा एकच की आम्हाला घरकुलाचा लाभ द्यावा। नेमका काय मुद्दा आहे ते आपण सरपंच नारायण बोरेकर यांच्याकडून जाणून घेऊ। आमच्या मल्हारा ग्रामपंचायतला 59चं टार्गेट आलेलं आहे पंतप्रधान आवास योजनेचं, ज्यामध्ये 35 अनुसूचित जाती आणि जमाती करता आलेलं आहे। मला असं माझा BDO साहेबावर आरोप आहे की त्यांनी जर आमचे ते ज्या लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे ते जर त्यांनी त्यातून डिलीट केले असते नावं, तर आमच्या जे ओपन कॅटेगरीत जे लोक बसतात हे लोकांना जास्तीत जास्त त्याचा फायदा झाला असता आणि जास्तीत जास्त लोक त्यात बसले असते। आज ते 35चं टार्गेट आज परत जात आहे आणि आमचं त्यामध्ये नुकसान होतं आहे। आज सांगा 59चं टार्गेट आम्हाला मोदी तिथून PM मधून आलेलं आहे आणि आता ज्यांच्या चुकीमुळं ते टार्गेट 35 परत जात आहे, फक्त 24चं टार्गेट आम्हाला मिळालेलं आहे। जर ते 59 टार्गेट आम्हाला भेटलं असतं तर मानकर समाजाचे जे लोक आतापर्यंत लाभापासून वंचित आहे, 50 वर्षापासून त्यांना लाभ मिळालेला नाही। याच्या अगोदरही माझ्या अगोदर ग्रामपंचायत होते, त्यांना त्यावेळेस समाविष्ट केलं गेलं नाही आणि आज आम्ही त्यांना समाविष्ट करून घेतलं। शासनाचे म्हणजे ते हे आले म्हणजे PM याच्यातून घरकुलही आले, परंतु आज ते परत जात आहे, त्याचं दुःख होत आहे। परंतु आज आम्हाला आपल्या पंचायत समितीचे गट विकास अधिकारी ज्यांनी आश्वासन दिलं आहे मोदी आवास योजनेमधून
या लोकांना आपण लाभ देऊ। त्यांचा जातीचा दाखला जरी निघत नसेल तर आपण एक सर्टिफिकेट पोलीस पाटील, तलाठी, सरपंच आणि सचिव यांच्या माध्यमातून आपण एक सर्टिफिकेट तयार करू आणि यांना लाभ देऊ, अतिरिक्त लाभ देण्याचं कबूल केलेलं आहे। जर आम्हाला यानंतरही लाभ दिला गेला नाही तर आम्ही पुढचं इथं ठिय्या आंदोलन करू। येथून पंचायत समितीतून कोणालाही बाहेर जाऊ देणार नाही आणि आतही येऊ देणार नाही, असं आमचं एक आंदोलन राहील। अंतर्गत येणारा असाच काही मुद्दा मल्हाराचाच नव्हे तर इतरही ग्रामपंचायतीचा आहे। त्याच अनुषंगाने गटविकास अधिकारी यांच्यासोबत सुधीर रशे यांनी पूर्ण तालुक्याचाही मुद्दा मांडला। नेमका काय मुद्दा मांडला का तेच जाणून घेऊ। या ठिकाणी मानकर समाज गेल्या अनेक वर्षापासून शासनाच्या लाभापासून वंचित आहे। या ठिकाणी अचलपूर मतदारसंघात करसगाव, शिरसगाव, खरपी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हा समाज आहे, परंतु त्यांना ओबीसी कॅटेगरीत बसत नसल्यामुळं गरीब समाज आहे, फार गरीब समाज आहे, परंतु ओबीसी सर्टिफिकेट नसल्यामुळं त्यांना त्याचा लाभ या शासकीय योजनांचा मिळू शकत नाही। त्यासाठी आम्ही नेहमी पाठपुरावा त्या संदर्भात करत आहे। आज मल्हाराचा विषय आला, असाच विषय सर्व गावातील आहे, त्यामुळं शासन स्तरावर याच्यावरती एक सकारात्मक चर्चा करून चांगला तोडगा निघाला पाहिजे की जेणेकरून या सर्व समाजाला, या अचलपूर मतदारसंघ असो की मेळघाट मतदारसंघ असो, यातील या सर्व मानकर समाजाला या शासकीय योजनांचा लाभ मिळाला पाहिजे, त्यांना ओबीसीचं जातीचं प्रमाणपत्र मिळालं पाहिजे। यासाठी आम्ही आमच्या मानकर बाया सऱ्यात आल्या इथं, येले सरेले घरकुल भेटले पाहिजे आणि सरेले खुशी येते मग घरकुल भेटले। घर कसे आमच्या मातीचेच घर आहे। हा आता राहतं लागतेच कसंही आमचं एवढे लोक सांगा तुम्ही, एवढे लोक अजून घेऊन येईल 35 आहे आता 35 हे आणि अधिक समजा 50 असे 80-90 दिल्लीला तो प्रश्न मांडला आम्ही 4 दिवस दिल्लीला मुक्कामी होतो त्याच्यासाठी 17-18 मोदी कासाठी लागते ना, ठीक आहे ना आम्हाला तुम्ही कधी म्हटले का 30 दाखवा दे कोणा तोडणे आता काही सांगा तुम्ही मला दिले का 30 आहे का सांगा म्हणजे काय मग पुरावा म्हटलं सामान नका तू कुठेच नका तू व्हिडिओ थांबा तू चला 35 घरकुल कॅन्सल झाला 60 घरकुल आले ना पुरा मानकर समाज खतम तुमच्या म्हणणं आहे 15 दिवसानं आपल्याला 15 दिवसानं आपल्याला घरकुल देतो म्हणते साहेब। आता साहेबांना सांगितलं आपल्याला आता मोदीचं उद्दिष्ट येते, मोदीचं उद्दिष्ट आता 2-4 दिवसात येईल, 8-15 एक महिन्यात येईल। त्या महिन्यात आपल्याला एकही मानकर वंचित राहणार नाही याची खात्री गवळी आहे। अरे गवळी एकटीच बसते तुम्ही, हे उपजेत बसते गवळी समाधान एकटीच बसते तुमचे नाव